विद्यार्थ्यांचे पाठ वाचन. धडा नंबर 4 सावरपाडा एक्सप्रेस. कविता राऊत. दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुराळा, पाण्याची वणवण करणे हा रोजचा दिवस. अशा प्रतिकूल परिस्थिती कुरकुर न करता, हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिवस. अशा खोड्या पाड्यामध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते. असाच एक डोंगरज्ञानी वेढलेला आदिवासी पहाड पाण्याच्या शोधण्यासाठी तिथे मनोन्मेष भटकंती करावी लागेल. त्याच आदिवासी पाड्यावर अनवली पाणी चालणारी लाकूडफाटा गोळा करणारी एक मुलगी. तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली. ह्या आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव आहे कविता राऊत आणि त्या पाड्याचे नाव आहे सावरपाडा. हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. कवितेचे मालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने पटकावली. 1000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्ण पदक अवघ्या सेकंदाने हुकले. पण त्या प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली. आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला. अवघ्या चौथी शिकलेल्या आईच्या समंजस शब्दांनी कवितेला आजवर अनेक कठीण प्रसंगी आधार दिला आहे. कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले. नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. पण कविताचे वेगळेपण तिचे आई वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना फारशा तीक्ष्णतेने त्यावेळी जाणवले नाही. कविताच्या पायामधील चमकदार दौड हेरली ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी. अशी ही धावपटू कविता राऊत. त्याच्या आई वडिलांची मानसिकता तयार केली आणि त्यांना नाशिकच्या भोसले मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्याचे सुरू केले. बूट घालून धावणे कविताला अवघड वाटायचे, कारण लहानपणापासूनच अनवाणी धावायचीच तिला सवय होती. विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमितपणे करून घेतला. हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच पैलावते, तसे तिच्या बाबतीत झाले. गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला. हीच ती आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत.